Hello students, today we are going to start a new chapter from British school, that is magnetic effect of current. So this is the concepts regarding the magnetic effects for the electric current, when the current is passing through the particular material or particular wire or particular circular loop, okay, which carries the current. So we have studied some basic concepts in the 11th standard. So before going to start this chapter, we discuss the basic concepts from this chapter, that is the magnetic effect of current. So these concepts of magnetic effect produced due to passage of the electric current, which was discussed by the scientist first time, that is the Forsted. So what he did, Forsted scientist, he has taken one loop, or I can say single wire, you can take a loop. It shows the same phenomenon. Whenever current passing through the wire, it produces what? Magnetic field around the wire. So whenever the current is passing through the any wire, always the magnetic field is produced around that wire. हे याने सांगितलं काय केलं, एक पेपर घेतला, त्या पेपरमधून एक वायर पास केली विच कॅरीज इलेक्ट्रिक करंट, आणि ते पेपरवरती काय केलं, आयर्नचे पीस पुट अप केले, आणि जेव्हा त्याच्यामधून करंट पास झाला त्यावेळी काय झालं दिसलं, द आयर्न पार्टिकल मेक्स अ सर्कल, okay, around that circular, around that coil, around that wire, and that indicates that there is a presence of circular pattern of that iron particles. There is a presence of magnetic field produced around the wire when current I is passing through the wire. So here we are going to discuss the basic concept regarding this magnetic effect of this electric current. Field is produced due to passage of current, that is said to be a magnetic effect of the current. तर त्याच्यासाठी त्यांनी पहिला लॉ काय डिस्कस केला, दॅट इज अ फील्ड कशी आहे, वेदर इट इज गोइंग इनसाइड गोइंग आउटसाइड, हे स्टडी करण्यासाठी पहिला रूल कुठला त्यांनी डिफाइन केला, राइट हँड थंब रूल. राइट हँड थंब रूल, ओके, राइट हँड थंब रूल. काय थंब रूल बघा, हा पण आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला झालेला आहे, लास्ट ईयर सुद्धा आपण हा डिस्कस केलेला आहे. दिस इज द थंब, ओके, थंब इज आउटस्ट्रेच्ड. सो व्हॉट एव्हर द डायरेक्शन ऑफ करंट, मी हा थंब असा काढतो बघा, ओके, थंब कसा आहे, आउटस्ट्रेच्ड आहे, आणि फिंगर्स कशा बघा कर्ल आहेत, ओके. सो व्हेनेवर द करंट फ्लोइंग थ्रू द वायर, दॅट गिव्स द magnetic field around the wire. मग हा जो थंब आउटस्ट्रेच झाला आहे, हा काय सांगतोय, डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट. आणि जे फिंगर्स कर्ल करतो आपण, सो दॅट कर्ल्ड फिंगर दॅट गिव्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग बघा करंट असा पास होतोय व्हर्टिकली अपवर्ड्स, म्हणजे फील्ड कशी आहे, अशी प्रोड्यूस होणार आहे सर्क्युलर पॅटर्न मध्ये अराउंड द कंडक्टिंग वायर. मग ती फील्ड कशी प्रोड्यूस होते ते आपण बघू. करंट हा असा आहे, थंब आउटस्ट्रेच असा आहे, म्हणजे फील्ड कशी असणार आहे, अशी असणार आहे सर्क्युलेटिंग पॅटर्न मध्ये. तुम्ही असे काढतो, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फील्ड, अशी फील्ड असणार. पण त्याची डायरेक्शन कशी आहे, थंब असा आउटस्ट्रेच आहे, कर्ल फिंगर दॅट गिव्स डायरेक्शन ऑफ फील्ड, म्हणजे त्याची डायरेक्शन अशी, दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बघा फील्डची डायरेक्शन अशी आहे, इकडून अशी. इज इट क्लिअर? सो दिस इज सेड टू बी राइट हँड थंब रूल. थंब आउटस्ट्रेच, ज्या डायरेक्शनला थंब आहे त्या डायरेक्शनला काय आहे, करंट आहे, आणि ह्याचे कर्व्ड फिंगर आहेत, हे काय सांगतात, त्या फील्डची डायरेक्शन, म्हणजे हे आउटवर्ड फील्ड बाहेर यायला लागले, बरोबर का. आणि जर करंट असा पास झाला, तर करंट जर असा पास झाला तर मग फील्ड कशी, मग या ठिकाणी थंब रूल कसा ऍप्लिकेट होणार बघा. इथं असा होता, फील्ड लाईन्स आर कमिंग आउट, फील्ड लाईन्स आर कमिंग आउट. आता थंब रूल असा आहे, फील्ड लाईन्स कशा गेल्या बघा, आत गेल्या, it is going inside, here field line going outside,
हिअर फील्ड लाईन गोईंग इनसाइड. मग इनसाइडला त्यांची डायरेक्शन आहे ती कशी डायरेक्शन काढली बघा. दिस इज फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड द करंट कॅरिंग वायर. फील्ड अशी असणार आहे इनसाइड. अगेन राईट हँड थंब रूल बघा. इकडं थंब रूल कसा अप्लाय केला, असा अप्लाय केला. फील्ड लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाहेर आल्या म्हणजे हे अशी त्याची डायरेक्शन आहे बाहेर. सो करंट इज इन अपवर्ड डायरेक्शन युजिंग राईट हँड थंब रूल. फील्ड लाईन्स आर कमिंग आउट. करंट मुव्हिंग इन अ डाउनवर्ड डायरेक्शन सो युजिंग राईट हँड थंब रूल. थंब रूल बघा, हा थंब आउटस्ट्रेच आहे पण कसा आहे, आउटस्ट्रेच वर्टिकली डाउनवर्ड आहे. मग फील्ड लाईन्स कशा आहे, बाहेर गेलेत का आत गेलेत, गोईंग इनसाइड. पण इनसाइडला त्याची काय असणार आहे डायरेक्शन. मग त्याची इनसाइड डायरेक्शन ही अशी दाखवली युजिंग राईट हँड थंब रूल. बघा खूप महत्त्वाचं आहे. राईट हँड थंब रूलनुसार काय आहे, करंट जर अपवर्डला गेला तर फील्ड लाईन्स कशा असतात आउटवर्ड्स. करंट इज इन अपवर्ड डायरेक्शन, फील्ड लाईन्स आर अपवर्ड्स. और मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन इट इज अ आउटसाइड. ओके. करंट डाउनवर्डला आला तर फील्ड लाईन्स कशा असणार आहे, इट इज अ इनसाइड युजिंग थंब रूल. बरोबर. मग या बाहेर येतात कशा आणि आत जातात कशा, याचं इंडिकेशन काय, हे कशा प्रकारे दाखवावं लागते, त्यासाठी आपण आणखी पुढचा रूल डिस्कस करणार आहे. हा झाला राईट हँड थंब रूल. आता आपण बघणार आहे राईट हँड पाम रूल. राईट हँड थंब रूल अँड राईट हँड पाम रूल. ही फिगर तुम्हाला समजली का बघा, बरं तिथं सांगतो, कारण ह्याचे जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्यानंतर पुढं डेरिव्हेशन नेमकं काय चाललं हे तुम्हाला समजत नाही. ज्या डायरेक्शनला थंब त्या डायरेक्शनला करंट असेल, बरोबर, तर फिंगर्स आउटस्ट्रेच बाहेर आलेल्या फिंगर्स ह्या काय सांगतायत, त्या फील्डची डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन ऑफ फील्ड कशी आहे आउटवर्ड्स. आणि जर करंट असा असेल तर या डायरेक्शनला स्तंभ आहे करंटच्या, म्हणजे फील्ड कशी गेले, फील्ड लाईन्स मॅग्नेटिक फील्ड कशी गेले इनसाइड, त्यामुळे डायरेक्ट कशी आहे इनसाइड आहे. म्हणजे या फील्ड इथे इनसाइड आणि या ठिकाणी आउटसाइड ऑर आय कॅन से इट इज अ आउटवर्ड्स. राईट हँड पाम रूल. पाम म्हणजे हे माहिती आपल्याला हाताचा तळवा, म्हणजे पाम रूल. मग पाम रूलनुसार आपण काय करू शकतो, त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आउटसाइडला असताना कशी दाखवायची आणि इनसाइडला असताना कशी दाखवायची हे आपण बघायचं आहे. आता फील्ड अशी बाहेर येते म्हणजे तुम्हाला फक्त काय दिसणार आहे डॉट. फील्ड अशी बाहेर येते आउटसाइड, सो यू कॅन सी ओनली डॉट. आणि तुम्ही जर हा बघितला स्क्रू, स्क्रू तुम्ही जर टाईट केला तर स्क्रू तुम्हाला काय दिसते, फक्त बाहेर सरफेस दिसतो, तो कसा असतो क्रॉस असा असतो. आणि बाहेर येताना काय दिसतंय डॉट, आत जाताना काय दिसतंय क्रॉस. क्रॉस म्हणजे हा तुमचा स्क्रू आहे, तो तुम्ही टाईट करता येतो. टाईट करता तुम्हाला स्क्रू दिसत नाही, तुम्हाला फक्त हा सरफेस दिसतो जो क्रॉस असतो. आणि डॉटचा अर्थ काय, फील्ड इज कमिंग आउट. मग हे आउट आणि इन फील्ड डायरेक्शन ही कशी दाखवायची ते आपण युजिंग राईट हँड पाम रूल तो बघायचा आहे. करंट जर असा फ्लो झाला, ओके, कसा अपवर्ड. आपल्याला तर माहिती आहे अपवर्डला गेल्यानंतर फील्ड डायरेक्शन बाहेर येतात, तर बाहेर तर म्हणजे काही दाखवायचे कशा बघा. आता आपण इथे थांबलोय, यू आर स्टँडिंग हिअर, यू आर गोइंग टू सी हाऊ फील्ड लाईन्स आर कमिंग आउट. तुम्ही बघा लागलाय हा जर करंट असा पास झाला तर याच्यामध्ये ज्या काही फील्ड लाईन्स मॅग्नेटिक फील्ड जी बाहेर यायला लागली ती कशी दिसणार आहे युजिंग राईट हँड पाम रूल. बघा, सो दिस इज द पाम. थंब सोडला, आता तुम्ही डायरेक्ट फिंगर कशा घेतल्या. पाम इज पॉइंटिंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर. ज्या डायरेक्शनला करंट त्या डायरेक्शनला काय आहे थंब आहे, म्हणजे हे काय असणार आहे डायरेक्शन ऑफ करंट. आणि हा पाम इनर सरफेस आहे. आता हा पामचा इनर सरफेस म्हणतो मी, हा पामचा म्हणतो आउटर सरफेस. इनर सरफेस कसा आहे तुमच्याकडे, इट इज आउटसाइड. सो व्हेनेवर दिस इज द स्ट्रक्चर, असा करंट जर पास होत असेल व्हर्टिकली अपवर्ड्स तर फील्ड कशी असते, पाम इज पॉइंटिंग आउटवर्ड. पाम इज पॉइंटिंग आउटवर्ड म्हणजे फील्ड बाहेर यायला लागले हे लक्षात घ्या. ते सांगते मी, जर थंब रूलला फील्ड बाहेर येते ती कशी दाखवायची युजिंग पाम रूल. म्हणजे पाम रूल यूज करून बघा, करंट जर असा वरती गेला तर पाम कसा आहे पॉइंटिंग आउटवर्ड्स. इनर सरफेस बाहेर आहे, आत नाही आहे. इनर सरफेस बाहेर आहे म्हणजे फील्ड कशी आहे बाहेरच्या साईडला आहे. सो द फील्ड कमिंग आउटसाइड द
outside the surface, it can be indicated by dot. बघा डॉटचा अर्थ काय? field is pointing outwards. कसं काय? using palm rule again, using palm rule. Okay, so this is just try to understand the concept. ठीक है, हे काय सांगते? डायरेक्शन ऑफ करंट थंबचं आणि हा पामचा जो सरफेस आहे इनर सरफेस. सो दिस palm inner surface हा काय सांगतो? inner surface shows magnetic field direction. palm जर आउटसाइड असेल, हा palm माझा आउटसाइडच आहे, इनर सरफेस बाहेर आहे, इनर सरफेस आत नाहीये, हे नंतर बघणार आहे. आता इथं बघा करंट असा चाललाय बरोबर. palm rule नुसार काय? इनर सरफेस बाहेर आहे म्हणजे फील्ड कशी येणार? बाहेर. तो फील्ड ज्याला बाहेर येते, कमिंग आउटसाइड और कमिंग आउटसाइड, इट कॅन बी इंडिकेटेड बाय दिस डॉट. सो डॉट इंडिकेट्स फील्ड इज पॉइंटिंग आउटवर्ड्स. ऑलवेज रिमेंबर, डॉट इंडिकेट्स magnetic field within that, around that coin or around that conductor, always coming outside using right hand palm rule. आता इकडनं बाहेर आली, इकडून बाहेर आली म्हणजे इकडून आत जाणार आहे. palm rule मी उलटा केलेला नाहीये, palm rule आहे तसा ठेवलाय. पामचा इनर सरफेस बाहेर आहे म्हणून फील्ड बाहेर. पामचा इनर सरफेस आत गेला म्हणजे पाम कुठे आहे? आतच्या साईडला आहे. पाम इनर सरफेस इज इनसाइड, दॅट्स वाय इथून फील्ड ज्याला आत जाणार ते आहे दाखवायचे. समजते का? बघा पाम इनर सरफेस आउटसाइड, सो फील्ड इज शोइंग बाय द आउटसाइड डायरेक्शन लाईक डॉट. पामचा इनर सरफेस कुठे आहे? पामचा इनर सरफेस आता इनवर्ड आहे, आतल्या साईडला आहे. पामचा इनर सरफेस आतल्या साईडला आहे, त्यामुळे फील्ड कशी चालले? आत चालले. सो फील्ड इज गोइंग इनसाइड अँड यूज डायरेक्शन ऑफ फील्ड इनसाइड. इनसाइड असेल तर कशी दाखवायची? मॅग्नेटिक फील्ड क्रॉस. आउटसाइड असेल तर फील्ड कशी दाखवायची? डॉट. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे palm rule, कारण पुढचे जे काय आपण डेरिव्हेशन्स बघणार आहे ते palm rule यूज करून बघणार आहे. हे का यूज करायचं? कारण जर जॉमेट्री चेंज झाली तर इमॅजिन करायला प्रॉब्लेम होतो. राईट हँड थंब रूल यूज करून करंट आणि फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे हे याच्यावर तुम्हाला नंतर कन्फ्युजन होणार. त्यामुळं palm rule आपण शेवटपर्यंत यूज करणार आहे. palm ruleचं बघा, thumb outstretched that gives the direction of current. Inner surface of palm is pointing outwards, so field is coming out, indicated by dot. Palm inner surface is going inside, so field is going also inside. Inside field can be indicated by cross. So cross is nothing but direction of field inside. Dot is nothing but direction of field outside. हे करंट जर अपवर्डला गेला तर, जर करंट डाऊनवर्डला असेल तर, करंट जर डाऊनवर्डला असेल तर, आता करंट असा आहे, मग palm rule या ठिकाणी कसा यूज करणार बघा. करंट कसा चाललाय? palm rule बघा, इनर सरफेस जर बाहेर असेल तर फील्ड आउटसाइड, इनर सरफेस जर आत असेल तर फील्ड इनसाइड. हाच रूल इथं यूज केला होता palm rule, आणि तुम्ही इथे यूज करतो आहे असा palm rule. थंब कसा आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजेच त्या डायरेक्शनला काय आहे? करंट. थंब डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, त्याच डायरेक्शनला करंट आहे, पण इनर सरफेस ऑफ पाल्म कुठं आहे? इनसाइड आहे. पाल्मचा इनर सरफेस कुठं आहे? इनसाइड आहे, म्हणजे फील्ड कशी आहे? इनसाइड. सो इनसाइड फील्ड कॅन बी इंडिकेटेड बाय क्रॉस. इज इट क्लिअर? इथून फील्ड आत गेली बरोबर, मग इकडून फील्ड काय झालं आहे बघा, इकडून फील्ड काय बाहेर आली. थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट. आता पाल्म सरफेस कसा आहे? आउटसाइड आहे. इनर सरफेस ऑफ पाल्म इज आउटसाइड, that's why field is coming out. Outfield can be indicated by dot. बघा, डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर फील्ड इनसाइड आउटसाइड, अपवर्ड डायरेक्शन असेल तर फील्ड आउटसाइड इनसाइड. So using palm rule you can easily identify what is the direction of magnetic field, whether it is inside the
प्लेन ऑफ पेपर और आउटसाइड द प्लेन ऑफ पेपर. आता प्लेन ऑफ पेपर म्हणजेच काय परत हा प्रश्न आहे बघा. ओके, हा प्लेन ऑफ पेपर, हा करंट आहे, करंट वरती चाललाय, करंट वरती चाललाय म्हणजे हा काय त्या करंटचा प्लेन आहे. हा प्लेन कसा आहे, असा काहीतरी स्क्वेअर टाईप आहे. करंट वर चाललाय म्हणजे इथून काय होणार आहे, फील्ड बाहेर येणार आहे, फील्ड कमिंग आउटसाइड युझिंग पाम रूल. आणि या पॉईंटला काय होणार, फील्ड आत जाणार आहे म्हणजे काय इनसाइड. म्हणजे फील्ड कशी चालली, परपेंडिक्युलर आहे. प्लेन ऑफ द कंडक्टरला फील्ड कशी परपेंडिक्युलर आहे. इथून सुद्धा कशी आहे फील्ड परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ दी पेपर और इट इज द प्लेन ऑफ दी conductor. So try to understand the concept of right hand thumb rule, which is used to show the presence of magnetic field and direction of current, and using right hand palm rule, which is used to find whether the field is coming out or going inside by their representation as a dot. Dot चा अर्थ लक्षात ठेवा, field coming outwards. Cross चा अर्थ लक्षात ठेवा, field going inside. Field going inside, field going outside. मग इथं करंट अपवर्ड असेल तर फील्ड आउटसाइड, फील्ड इनसाइड म्हणजे अशी फील्ड आहे. हे पण थोडं इमॅजिन करा, फील्ड अशी आहे, इकडून फील्ड बाहेर आली आणि तिकडून फील्ड काय चाललंय आत चालले, म्हणजे आत अशी चालले आणि डॉट पण बाहेर अशी चालले. तर त्याच्या उलट करंट इकडे काय झालं म्हणजे काय, इकडून फील्ड आत चालले म्हणजे बघा इकडून पामचा लोअर इनर सरफेस बाहेर आहे म्हणजे फील्ड इकडनं बाहेर आले, इकडून बाहेर आले आणि इकडून आत चालले. म्हणजे हे पाम रूल यूज करून मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन कसे आहे, वेदर इट इज कमिंग आउटसाइड और वेदर इट इज गोइंग इनसाइड, दॅट वी आर गोइंग टू दॅट वी हॅव डिस्कस्ड हिअर इन द राईट हँड पाम रूल. आणि त्याच्यामध्ये पण आपण डिस्कस केला राईट हँड थंब रूल. ओके, so in the next point we will discuss the Biot-Savart's law. Biot-Savart's law. So whenever there is a magnetic effect of electric current, always one law is applicable, that is a Biot-Savart's law. हे फिजिसिस्ट आहे त्यांनी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा कसा त्या करंटमधून त्याचा मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्यूस होतो ते यांनी फर्स्ट टाइम डिस्कस केलं. व्हॉट दे आर कन्सिडर हिअर, त्यांनी फक्त काय घेतला, एक कंडक्टर घेतला ज्याच्यामधून आय इतका करंट फ्लो होतो. ओके, जर याच्यामध्ये करंट फ्लो होत असेल आय तर त्याच्या अराउंड काहीतरी फील्ड प्रोड्यूस होत असणार आहे. इफ दिस करंट कॅरी कॉईल विच प्रोड्युसेस द फील्ड, मग आता मी त्याच्या अराउंड कुठेतरी फील्ड आहे, मी या पॉईंटला फील्ड काढणार आहे. I am going to find field at this point P. So this point is situated at some distance. Okay, मी पहिल्यांदा काय केलं बघा, एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला, हा असा. तो स्मॉल एलिमेंट त्याने काय म्हणतात, इट इज अ डिअर बार. इट इज कन्सिडर्ड ॲज ए वेक्टर क्वांटिटी. ज्या डायरेक्शनला करंट आहे, ज्या डायरेक्शनला करंट आहे त्याच डायरेक्शनला काय घेतलं त्यांनी, हा स्मॉल लेंथ एलिमेंट, स्मॉल लेंथ एलिमेंट. टोटल लेंथ काय आहे त्याची एल, त्यापैकी छोटासा पार्ट घेतला, छोटीशी लेंथ घेतली डी एल, आणि त्या डी एलमुळे किती फील्ड प्रोड्यूस झाली ह्या पॉईंटला ती काढणार आपण पी. कंडक्टरमुळे काय झाली, फील्ड प्रोड्यूस झाली. वी आर गोइंग टू फाइंड फील्ड ॲट दिस पॉईंट. सो दिस पॉईंट विच इज प्रेझेंट ॲट सम डिस्टन्स आर फ्रॉम दिस डी एल. इज इट क्लिअर. आता बघा डी एल आणि आर, डी एल आणि आर मध्ये काहीतरी अँगल आहे. यू कॅन टेक, जर असं घेतलं तुम्ही इथे पॉईंट घेतला आणि इथं जरी डी एल घेतलं, हा स्मॉल एलिमेंट डी एल, तरी याच्यामध्ये अँगल किती आहे बघा, हा काहीतरी अँगल प्रेझेंट आहे. सो ऑलवेज देर इज अ अँगल प्रेझेंट बिटवीन पॉईंट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड टू दी लेंथ एलिमेंट. त्यांनी काय केलं बघा, या पॉईंटला फील्ड काढायची आहे, पूर्ण लेंथसाठी मॅग्नेटिक फील्ड विभाग, बट दे हॅव टेकन ओनली स्मॉल एलिमेंट डी एल. त्यामुळे डी एलमुळे या पॉईंट पीला किती फील्ड देणार, डी बी बार. छोट्या एलिमेंटमुळं छोटी फील्ड डी बी बार. त्यांनी काय सांगितलं, डी बी बार विच इज प्रोपोर्शनल टू करंट पासिंग थ्रू दी कंडक्टर. जेवढा करंट जास्त तेवढी फील्ड जास्त, कारण गोष्टी सांगितलं मध्ये द करंट इज पासिंग थ्रू दी कंडक्टर, इट प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड. इफ यू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ करंट, मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इन्क्रीजेस. सो जास्त करंट फ्लो झाला तर त्याच्या अराउंड फील्ड सुद्धा जास्त प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे दोघांच्या मध्ये कसं प्रोपोर्शन आहे
ही एवढी घेतली, तुम्ही जसं लेंथ वाढवत जाणार तसं काय होणार आहे, फील्ड प्रोड्युस्ड अक्रॉस द पर्टिक्युलर लेंथ विल बी इंक्रीज. सो वॉट एव्हर फील्ड प्रोड्यूस इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू द small element of this small length element. So dB proportional to I, dB proportional to dl. Again, dB proportional to sin theta. sin theta चा अर्थ काय बघा, ज्या डायरेक्शनला लेंथ त्या डायरेक्शनला फील्ड काय असते, 0. कारण बघा करंट असा प्रोड्यूस झाला, करंट असा आहे, फील्ड अशी आहे, पण करंटच्या डायरेक्शनला फील्ड काय आहे, 0 आहे. मग जर लेंथ अशी असेल आणि तुम्ही जर या डायरेक्शनला फील्ड मेजर केला तर ते फील्ड 0 असणार आहे. 0 कशी बघा, ही अशी लेंथ आहे, इथं पॉईंट आहे, बरोबर आहे. हा इलेमेंट घेतला DL आणि हा P घेतला, DL आणि P याच्यामध्ये अँगल किती आहे, 90, बरोबर आहे. आता पॉईंट इथं आहे, DL कशी आहे, अशी आहे, हा DL, मग ज्या डायरेक्शनला DL त्या डायरेक्शनला पॉईंट किती आहे ना, मग दोघांमध्ये अँगल किती आहे, 0. त्यामुळे फील्ड काय आहे, 0. त्यामुळे DL आणि द पॉइंट ॲट विच फील्ड इज गोइंग टू कॅल्क्युलेट ऑलवेज दे आर मेकिंग सम अँगल विथ इच अदर. तो अँगल जर वाढला तर काय असणार, फील्ड वाढणार. म्हणजे बघा इथं पॉईंट घेतो, इथं दोघांमध्ये असणार अँगल, इथं पॉईंट घेतो, इथं असणार अँगल, इथं पॉईंट घेतो, इथं असणार अँगल, म्हणजे आणि इथं असणार अँगल. बघा हा पॉईंट P1 घेतला, हा पॉईंट P2, हा पॉईंट P3, हा पॉईंट P4. P1 आणि DL ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे, 0. त्यामुळे अलॉंग द लेंथ ऑफ कंडक्टर फील्ड विल बी 0. P2 घेतला तर काहीतरी अँगल केला लेंथ DL बरोबर, ही लेंथ DL आहे, बरोबर. सो दिस अँगल मेड विथ रिस्पेक्ट टू DL यू विल गेट सम मॅग्नेटिक फील्ड. इथं घेतला काय घेतला पॉईंट, फील्ड मिळणार, आणि पॉईंट जर इथं गेला तर काय होणार आहे, फील्ड विल अगेन इन्क्रीजिंग. म्हणजे जसं ज्या पॉईंटला तुम्ही फील्ड काढणार त्या पॉईंटचा DL बरोबरचा अँगल वाढत गेला तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होणार आहे, वाढतच जाणार आहे. दॅट्स वाय DB प्रोपोर्शनल टू साइन थिटा. आणि काय इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सगळ्यांना माहिती आहे, जो लॉ न्यूटनने यूज केला, जो लॉ फॅराडेने यूज केला त्या केसमध्ये, आणि जो लॉ कुलॉम्बने यूज केला तोच इथं आपण यूज करायचा आहे, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. त्या पॉईंटचं DL पासून डिस्टन्स जर वाढत गेलं तर फील्ड वाढत जाणार. तोच पॉईंट जर लेंथच्या जवळ आला, तोच पॉईंट जर लेंथच्या जवळ आला तर काय होणार, फील्ड वाढत जाणार आहे. म्हणजे डिस्टन्स वाढला तर फील्ड कमी, डिस्टन्स कमी तर फील्ड वाढणार. म्हणजे दोघांच्यामध्ये प्रोपोर्शन कसं आहे, इन्व्हर्स. मग हे इन कंबाईन कसं लिहितो बघा, देअरफॉर DB प्रोपोर्शनल टू, बघा ह्या सगळ्या टर्म्स एकत्र करतो, IDL. तुम्ही DL कॅपिटल घ्या किंवा स्मॉल घ्या, काही प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. IDL sin theta upon R square. Ideal sin theta upon R square. Ideal sin theta upon R square. Now this proportionality sign I can replace. Magnetism मध्ये हे proportionality sign मी कसं चेंज करतो बघा. So dB is equal to mu 0 upon 4 pi into IDL sin theta upon R square. लक्षात ठेवा, in electrostatics इलेक्ट्रिक फील्ड असेल तर काय घेतात, कॉन्स्टंट 1/4 पाय ॲप्सिलॉन 0 हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतात. आणि इन मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटोस्टॅटिक्समध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑलवेज टेकन ॲज ए म्यू 0/4 पाय. म्यू 0 म्हणजे असं काय असतं, त्याची परमिएबिलिटी, किती मेडियममधनं फील्ड पास झाले, आणि हे ॲप्सिलॉन 0 काय असतं, त्याची परमिटिव्हिटी, किती इलेक्ट्रिक चार्जेस मीडियममधून परमिट केले. त्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कॉन्स्टंट असतो 1/4 पाय ॲप्सिलॉन 0. मॅग्नेटोस्टॅटिक्सवर मॅग्नेटिझममध्ये कॉन्स्टंट असतो म्यू 0/4 पाय. हे लक्षात फक्त ठेवा. सो आय गॉट दिस इक्वेशन, स्मॉल एलिमेंट dB. इज इट क्लियर? दिस इज द स्केलर फॉर्म. वेक्टर फॉर्म मध्ये बघा, पार्ट 7 चा कसा लिहायचा, dB इज इक्वल टू म्यू 0/4 पाय. करंट कॉन्स्टंट आहे, DL आणि B मध्ये दोघांमध्ये अँगल आहे बघा, DL आणि B मध्ये. सो आय कॅन राईट दिस DL IDL डॉट R sin theta upon R square. Therefore dB is equal to, हे R ने मल्टिप्लाई केलं, R
काय करायला लागलोय, स्केलर फॉर्म हा व्हेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला लागलोय. पॉईंट पी आर इतक्या डिस्टन्सला डीएल पासून प्रेझेंट आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये कसं रिलेशन आहे, हे रोटेशनचं रिलेशन आहे बघा. पॉईंट पी जर इथे घेतला तर हे इथं असणार आहे आर आणि डीएल. पॉईंट पी जर इथे घेतला तर इथं असणार आहे आर आणि डीएल. त्यामुळे पी आणि डीएल मध्ये रिलेशन कसं आहे इन टर्म्स ऑफ आर. त्यामुळे हे इक्वेशन कसं लिहितो बघा, म्यू 0/4 पाय तर कॉन्स्टंटच आहे, आय पण कॉन्स्टंटच आहे. डीएल आर साइन थीटा म्हणजे कसं लिहिणार, डीएल आर साइन थीटा दिस इज डॉट प्रोडक्ट ऑफ क्रॉस प्रोडक्ट. इट इज अ क्रॉसचा अर्थ काय, साइन आहे. जर स्केलर डॉट असेल तर क्रॉस असतो, जर क्रॉस साइन असेल तर तो असतो वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. सो डीएल आर साइन थीटा कॅन बी रिटन ॲज डीएल बार. मी मगासोबत म्हणलं होतं डीएल बार हा वेक्टर घेतलेला आहे. डीएल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. So this is a vector form of Biot-Savart's law. So keep in mind Biot-Savart's law in a scalar form dv is equal to mu 0/4 pi, that is a constant in a magnetism I dl sin theta per r square. हे स्केलर फॉर्म वेक्टर मध्ये कसं कन्वर्ट केलं, फक्त मल्टिप्लाय बाय r डिवाइड बाय r केलं. mu 0/4 pi I कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट करून पासिंग. dl न पॉइंट p ला हा इतक्या डिस्टन्सला अँगल मेक केला, तो dl बार क्रॉस r बार. dl बार क्रॉस r बार म्हणजेच डीएल आर साइन थीटा रे. ए बार क्रॉस बी बार म्हणजेच ए बी साइन थीटा, ए बार क्रॉस बी बार म्हणजेच ए बी साइन थीटा. सो दिस इज द वेक्टर फॉर्म डी बार, वेक्टर फॉर्म ऑफ Biot-Savart's law, and this is a scalar form for Biot-Savart's law. So keep in mind this Biot-Savart's law, because using this law only we are going to see the number of applications in this chapter. So we'll stop here for this Biot-Savart's law.